8 वर्षाच्या अभूतपूर्व यशानंतर 9व्या वर्षामध्ये पदार्पण करतात, ते म्हणजे डोंबिवलीकरांच्या आवडीचे आणि वाचक रसिकांच्या आवडीचे म्हणजे पै फ्रेंड्स लायब्ररी आणि पै फ्रेंड्स लायब्ररी यांचा पुस्तक आदान प्रदान सोहळा, जो या 9व्या वर्षामध्ये पदार्पण करतात. तर नमस्कार, मी स्वानंद, कोकणची कला संस्कृती यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. पुस्तक आदान प्रदान म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊया. पुस्तक आदान प्रदान म्हणजे आपल्याकडे असलेलं पुस्तक, मग ते कोणत्याही किमतीचं असू दे आणि कोणत्याही जाडीचं असू दे, म्हणजे छोटं मोठं 5 रुपयाचं, 50 रुपयाचं, 500 रुपयाचं, ते पुस्तक आपण ह्या आदान प्रदान महोत्सवामध्ये घेऊन यायचं आणि त्या बदल्यामध्ये आपल्याला आवडीचं जे आपल्याला पुस्तक आवडते ते आपण घ्यायचं. मग त्याची किंमत काही असू दे, फक्त त्याचा हँडलिंग चार्जेस फक्त 10 रुपये असणार आहे. तर आता आपण त्या महोत्सवाला, त्या सोहळ्याला भेट द्यायला जाणार आहोत आणि कोणकोणती प्रकारची पुस्तकं आहेत आणि कोणकोणत्या लेखकांची आहेत ते सगळं आज आपण बघणार आहोत. तर आपला हा जो पुस्तक आदान प्रदान सोहळा आहे, हा डोंबिवली पूर्व या ठिकाणी CP गोयंका इंटरनॅशनल स्कूल, शिवमंदिर रोडच्या बाजूला आहे. तर डोंबिवलीकरांना विनंती आहे, डोंबिवली किंवा डोंबिवलीच्या आजूबाजू कल्याणच्या वाचक रसिकांना, की या पुस्तक आदान प्रदान सोहळ्याला, पै फ्रेंड्स लायब्ररी यांच्या पुस्तक आदान प्रदान सोहळ्याला नक्की भेट द्या आणि तुम्हाला आवडीचं पुस्तक नक्की घेऊन जा. चला आता आपण जाऊया पै फ्रेंड्स लायब्ररी यांच्या पुस्तक आदान प्रदान सोहळ्याला. हा बघा, हाच शिवमंदिर रोड आहे. हा समोरून जर येतोय तो स्टेशनवरून येतो डोंबिवली, आणि ह्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मार्ग. आणि आता आपण एंट्री करूया इथूनच आतमध्ये. आणि ह्या वर्षीची थीम आहे सावरकर नगरी. हे बघा, नॅशनल मेमोरियल, राष्ट्रीय स्मारक, पूर्ण पुस्तकांचं बनवलेलं आहे. आणि आपण ह्या बाजूला पण बघू शकतो, संपूर्ण पुस्तकांचंच आहे हे पण. हे बघा, चला तर आता आपण पुस्तक आदान प्रदान सोहळ्यासाठी आतमध्ये जाऊया. तर ह्या बाजूला बघू शकता पुस्तकांचाच गेट केलेला आहे. खूप सुंदर असं आहे. जी कमान आहे ही पूर्ण पुस्तकांची आहे. हे बघा, इकडे आदान कक्ष आहे, म्हणजे आपण आणलेलं पुस्तक इथे सबमिट करायचं आणि 10 रुपये हँडलिंग एका पुस्तकाचा चार्जेस. आणि त्याच्यानंतर इकडे आतमध्ये जाऊन आता आपण बघूया कोणती कोणती पुस्तकं आहेत आणि कोणत्या लेखकांची आहेत, आणि ते पुस्तक घेऊन आपण तिथून बाहेर पडायचं. तर हा आपलं पुस्तक देऊन घेण्याचा म्हणजे आदान प्रदानचा आहे. आणि जर आपल्याला नवीन पुस्तक पाहिजे असेल तर तो ह्या बाजूला स्टॉल आहे, ह्या बाजूला इकडे. तर हे बघा, ह्या ठिकाणी अशी पुस्तकं ठेवलेली असतात वेगवेगळ्या लेखकांची, आणि वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला जे पुस्तक पाहिजे ते आपण घेऊ शकतो. हे बघा, तिथपर्यंत आहे. तर आपण आता बघूया पुढे जाऊन. या ठिकाणी एक पुस्तक आहे बघा, माणूस चुका का करतो. त्यानंतर आपण हे बघू शकतो, पत्र प्रपंच. इकडे आहे भाव तरंग, चंद्रशेखर टिळक. इथे एक पुस्तक आहे, नाचू कीर्तनाचे रंगी. लेखिका आहेत मंजुषा गोसावी. पुढे आहे मनोविकास, डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं. नंतर कथा विवेकानंदांच्या, नेचर्स ह्युमन्स फिलॉसॉफर्स, अश्विनी शहा. आणि पुढे आहे रसगुल्ले ते अलिबाग, शैलेश सुतार. खूप सुंदर अशी पुस्तकं या पुस्तक आदान प्रदान सोहळ्यामध्ये आहे. इथे बघा, शिंपल्यातील मोती, सुजिता सावंत या लेखिका आहेत या पुस्तकाच्या. आणि हे एक सुंदर पुस्तक आहे मला आवडलेलं, पक्षी, आपले सक्के शेजारी. त्याच्यानंतर हे एक बघू शकता, फोटोच लागतात पंख, सुधीर देवरे यांचं. जिंकणारा समाज घडविण्यासाठी, अविनाश धर्माधिकारी. अशी वेगवेगळी पुस्तकं आहेत. स्वानंद कविता संग्रह आहे, श्यामला दीक्षित पंडित यांचा. मी हे ओपन करून बघितलं, सुंदर सुंदर अशा कविता संग्रह या पुस्तकामध्ये छापलेले आहेत. आणि असा हा पुस्तक आदान प्रदान सोहळा आहे. मी म्हणेन तुम्ही नक्की या आदान प्रदान सोहळ्याला या आणि आपल्या आवडीचं पुस्तक नक्की घेऊन जावा. इथे बघा, स्वामी विवेकानंदांच्या विविध पैलू दाखवणारा अटके पार हा ग्रंथ आहे. हा सुद्धा खूप छान ग्रंथ आहे आणि वाचण्यासारखा आहे, अटके पार. त्याच्यानंतर इथे पैसा, रास्ता है मंजिल नहीं.
सरश्री यांचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर गुंजेचा पाला, बबन पोद्दार यांचं हे पुस्तक आहे गुंजेचा पाला. हे सुद्धा खूप सुंदर पुस्तक आहे आणि ह्या ठिकाणी बालगोपाळांसाठी वेगवेगळे कॉमिक्स, त्याच्यानंतर चित्रकला असे वेगवेगळे पुस्तकं या ठिकाणी बालगोपाळांसाठी सुद्धा आहेत. तरी बघा ह्या बाजूला आपण बघू शकतो पूर्ण नवीन पुस्तक आहेत, म्हणजे आपण ही विकत इथे घेऊ शकतो. हे बघा एकदम कोरी आहेत. इकडचा जो सेक्शन आहे तिकडे सगळी जुनी पुस्तकं आहेत, म्हणजे आपण दिलेली, जसं आम्ही मागच्या वर्षी दिलेली ती या वर्षी कोणीतरी घेतली असतील तशी त्या बाजूला ती जुनी पुस्तकं आहेत आणि ह्या बाजूला नवीन पुस्तकं आहेत. आपल्यावर आपले मित्र आहेत सागर कचरे, जे या पुस्तक आदान प्रदान सोहळ्याला भेट देण्यासाठी आलेले. तर आपण त्यांना विचारूया त्यांचा अनुभव कसा आहे पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचा आणि किती वर्ष ते या सोहळ्याला भेट देत आहेत. तर सागर, किती वर्ष झाली तू या पुस्तक आदान प्रदान सोहळ्याला येतोयस? 2-3 वर्ष झाले मी या पुस्तक आदान प्रदान सोहळ्याला येतो आहे आणि या एकदम पुस्तकं खूप चांगले तिथे, म्हणजे तुम्ही एक्सचेंजसुद्धा करू शकता, नवीनसुद्धा घेऊ शकता. हे दोन्ही डिपार्टमेंट वेगवेगळे आहेत. म्हणजे आपल्याला आवडीचं पुस्तक आपण इथे देऊन घेऊ शकतो. म्हणजे तुम्ही जर तुमच्याकडे जुनं पुस्तक असेल तर तुम्ही एक्सचेंज करून 10 रुपयात नवीन पुस्तक घेऊ शकता. ठीक आहे. आता मी डायरेक्ट आल्यामुळे मी एक पुस्तक घेतलं नवीन, गुप्तहेर बहिर्जी नाईक. कोणतं आहे? गुप्तहेर बहिर्जी नाईक. शिवरायांचे एकनिष्ठ मावळे, हो. गुप्तहेर बहिर्जी नाईक. अरे वा. तर हे डायरेक्ट पुस्तक घेतलं कारण की माझ्या एक्सचेंज करायला आता पुस्तक नव्हतं, म्हणून मी डायरेक्ट पुस्तक घेतलं आहे 120 रुपयाचं. ठीक आहे. ओके. तसं तुमच्याकडे जर जुनं पुस्तक असेल तर तुम्ही एक्सचेंज करून नवीन म्हणजे दुसरं जुनं पुस्तक घेऊ शकता, जे 10 रुपयाने तुम्ही एक्सचेंज करू शकता. अच्छा, म्हणजे त्या पुस्तकाची प्राइस काही असेल तरी आपल्याला फक्त 10 रुपये हँडलिंग चार्जेस असणार आहे. मग आपलं 5 रुपयाचं असेल आणि तिथलं जर 100 रुपयाचं मला तरी तुम्ही घेऊ आवडलं तर शकता. आपण ते घेऊ शकतो. तसं तुम्ही जुनं पुस्तक एक्सचेंज करून नवीन पुस्तक, म्हणजे जुनंच पुस्तक असतं पण नवीन पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. म्हणजे नवीन तुम्हाला वाचायची आवड असेल बरोबर. तुम्ही घेऊ शकता. तर तुम्ही त्या सागर वाचक रसिकांना काय सांगशील, काय संदेश देशील? एकदम सुवर्ण संधी आहे वाचक रसिकांना. तुम्ही बघाल तर इथे एक हजारो लाखोच्या प्रमाणात पुस्तकं ठेवलेली आहेत. तुम्हाला वाचण्याची आवड असेल तर नक्की तुम्ही या ॲड्रेसवर येऊ शकता. हे बघा 9 एप्रिल ते 14 एप्रिल सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत तुम्ही तुमच्याकडील कुठलीही किमतीची पुस्तके देऊन आमच्याकडील कुठल्याही किमतीची पुस्तके घेऊ शकता. प्रति शुल्क 10 रुपये. आणि हा बघा ॲड्रेस आहे CP गोयंका इंटरनॅशनल स्कूल, शिवमंदिरच्या बाजूला, शिवमंदिर रोड, डोंबिवली पूर्व. पुस्तक आदान प्रदान. तर आपले मित्र भेटलेले आपल्याला सागर म्हणून, तर त्यांचा पण आता आपण ऐकला अनुभव की पुस्तक आदान प्रदान सोहळ्यासाठी त्यांचं मत काय आहे आणि प्रत्येकाने का आवर्जून यावं. वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं, त्याच्यामुळे वाचल्याने आपल्या ज्ञानामध्ये भर पडते. आणि जर तुमच्या आजूबाजूला जर कोणाला वाचनाची आवड असेल तर त्यांनासुद्धा या पुस्तक आदान प्रदान सोहळ्याला याला नक्की सांगा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा सांगा. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय शिवराय.